नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। योजनांसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणी असतील, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतील, माजी सैनिक असतील किंवा पत्रकार असतील, तर प्रत्येक नागरिकाला आता एसटीमधून प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड आहे ते काढावं लागणार आहे। मागील 2 महिन्यांपासून साधारणतः ही कार्ड काढण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लक्षात घ्या की कार्ड काढल्यानंतर पावती दिली जाते आणि साधारणतः 1 महिना झाल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती अशा प्रकारचा मेसेज पाहू शकता। तर कार्ड तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर या ठिकाणी आल्याची तुम्हाला मेसेजेस आल्याचं पाहायला मिळेल। तुम्हाला देखील तुमचा मोबाईल चेक करायचा आहे तर तुमचं देखील NCMC कार्ड आहे ते ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केलीत एजंटच्या मार्फत त्या ठिकाणी हे कार्ड आलेलं आहे। फक्त एकच आहे की अजून कार्ड वितरण होत नाही आहे। या संदर्भात माहिती घेतली असता की जी कार्ड आहे तर साधारणतः 199 रुपये भरून आधारची माहिती देऊन किंवा थंब देऊन हे कार्ड काढलं जातं आणि हे कार्ड आहे ते वितरित करण्यासंदर्भात केवळ रिचार्ज करणे गरजेचं असतं। म्हणजे जी वेबसाईट प्रणाली आहे ती विकसित करण्याचं काम चालू आहे। नवीन वेबसाईट आहे, त्या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला हे NCMC कार्ड आहे अगदी 50 रुपयापासून अगदी 100 रुपये असेल, 200 रुपये असेल तर या अमाऊंटचा रिचार्ज तुम्हाला करता येणार आहे। तर ही वेबसाईट आहे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे। लवकरच ही वेबसाईट तयार होईल आणि तुम्हाला NCMC कार्ड आहे सर्वात प्रथम तुम्ही ज्या ठिकाणी हे कार्ड काढलं त्या ठिकाणाहून तुम्हाला रिचार्ज करून मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतः जो रिचार्ज आहे तो करू शकणार आहात। आपण देखील या संदर्भात माहिती देणार आहोत। अजून वेबसाईट चालू झाली नसल्यामुळे कार्ड येऊन देखील यांचं वितरण झाले नाही आहे आणि अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे शासनाचं 2 दिवसांपूर्वी एक प्रसिद्ध पत्रक जे ST महामंडळ आहे यांचं परिपत्रक आलेलं आहे। तर याच्यामध्ये STमधून जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी योजना आहे आणि त्याच्यामध्ये एक बाब महत्त्वाची देण्यात आलेली आहे। आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की आगामी काळामध्ये हे NCMC कार्ड आहे ते कंपल्सरी करण्याचा विचार शासनातर्फे केला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे योजनांचा लाभ घेतात STमधून हाफ तिकीट असेल किंवा सवलत घेतात तर अशा सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर हे NCMC कार्ड काढून घ्यायचं आहे। कार्ड येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु त्याची जी रिचार्जची प्रोसेस असेल किंवा वेबसाईट असेल ती अजून मात्र सुरू झाली नसल्यामुळे कार्ड येऊन देखील कार्डचं वितरण झालेलं नाही आहे। तर ही आताची अपडेट आहे। कार्ड वितरण झाल्यानंतर सहजचा रिचार्ज कसा करायचा याची देखील माहिती आपण देणार आहोत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमचं NCMC कार्ड जर मिळालं असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।